सांगलीतील धक्कादायक घटना शाळेच्या जलतरण तलावात 6वीतील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू, शाळा प्रशासनासह तिघांवर गुन्हा. सांगलीमधून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. मिरनाळे पब्लिक स्कूलच्या जलतरण तलावात बुडून 6वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी शाळा प्रशासनासह तिघांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कवठे महांकाळ तालुक्यातील कोकळे गावचा आदित्य ओलेकर याला चालू शैक्षणिक वर्षात मिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये 6वीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला होता. 1 जूनपासून शाळा सुरू झाली होती. दरम्यान पालकांनी प्रवेशाच्या वेळीच आदित्यला पोहता येत नसल्याची माहिती शाळा प्रशासनाला दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी शाळा प्रशासनाने आदित्यला इतर विद्यार्थ्यांसोबत जलतरण तलावात नेल्याचे सांगितले जात आहे. यावेळी पोहता न येणारा विद्यार्थी तलावात कसा उतरला, तसेच तलाव परिसरात तैनात प्रशिक्षक आणि जीवरक्षक नेमके काय करत होते, असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राथमिक माहितीनुसार पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्यचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप केला. संबंधितावर कारवाईची मागणी करत नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर संजयनगर पोलिसांनी शाळा प्रशासनासह तलावाची जबाबदारी असलेले दीपक सदलगे आणि विजय कांबळे यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास संजयनगर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.